नमस्कार, मी मनोहर पाटील नाशिकवरून. आज या ठिकाणी इझी कन्सेप्ट मी तुम्हाला जे सांगणार आहे ना, MMM.India. ही कन्सेप्ट म्हणजे काय माहिती का, की तुम्ही दुसऱ्यांना मदत करा, लोक तुम्हाला मदत करतील. या ठिकाणी जर बघितलं तर या कन्सेप्ट मध्ये कुठल्याच म्हणजे एक प्रकारचं फ्रॉडपणा किंवा कोणाला पैसे येणार नाहीत बा, असं कुठलंही काहीच नाही. त्यामुळे आता तुम्हाला मी पुढची कन्सेप्ट दाखवतोय, की तुम्ही बघा आणि तुमच्या लक्षात येईल की किती सोपी आणि सरळ पद्धत आहे. या ठिकाणी तुम्ही आता इंटरनेटवरती मोझिला हे सॉफ्टवेअर ओपन करायचं. असं सॉफ्टवेअर ओपन झाल्यावरती त्या ठिकाणी तुम्ही आता आपली वेबसाईट टाका MMM.India.in. ही वेबसाईट जेव्हा टाकाल तुम्ही तर तुम्हाला हे बघा कंपनीचं पूर्ण पहिलं पेज ओपन होईल. त्या पहिल्या पेजवरती लॉग इन एक व्हर्च्युअल अकाउंट म्हणून काही असेल त्याच्यावर क्लिक करा. व्हर्च्युअल अकाउंटला क्लिक केल्यावरती एक तुमच्या लॉगिन आयडीचा नंबर म्हणजे आयडी आणि पासवर्ड मागण्यासाठी एक पेज ओपन होईल. बघा असं पेज ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्ही वरच्या ठिकाणी ईमेल आयडी म्हटलंय त्या ठिकाणी तुमचा आयडी टाकायचा आणि खाली पासवर्ड म्हटलं त्या ठिकाणी पासवर्ड टाकायचा. साइन इन करा, लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुमचा असं एक पेज ओपन होईल. त्या ठिकाणी प्रोव्हाइड म्हणून खाली दिलंय त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यावरती मधलं मेन डेस्कटॉप तुमचा ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्ही ह्या पेजवर आल्यावरती तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. पहिले एक प्रोव्हाइड हेल्प आणि गेट हेल्प. प्रोव्हाइड हेल्प म्हणजे काय, की तुम्ही लोकांना मदत करू शकता आणि गेट हेल्प म्हणजे तुम्ही लोकांकडून मदत घेऊ शकता. त्या ठिकाणी जर खाली बघितलं तर खाली तुम्हाला सगळे अकाउंटचे ट्रान्झॅक्शन दिसतील की तुम्ही कोणाकोणाला मदत केली, कोण तुम्हाला मदत करणार आहे, तुम्ही किती मावा घेतलाय वगैरे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी सर्व दिसेल. नंतर आपण वर जर बघितलं तर वरती हे पार्टिसिपेट म्हणून एक कॉलम दिलेला आहे. त्याच्यामध्ये पार्टिसिपेट तुमच्यावर कोण पार्टिसिपेट आहेत त्याच्यावर क्लिक केलं. मेंबर कोण आहे तर मेंबर तुमचे सर्व मेंबर दिसतील. अशा या ठिकाणी पूर्ण मेंबरचे एक नाव येतील सर्व. आता हे बघा पुढचं ऑप्शन म्हणजे जरा पुढचं ऑप्शन बघा त्यामध्ये सर्व मेंबरचे नाव आहे की कोण पार्टिसिपेट आहे बघ. त्यानंतर खाली रेफरल आहे, तुम्ही कोणाला रेफरल केलंय बघ. अशा प्रकारे रेफरलचे तुमचे कोण डायरेक्ट आहे बघ त्यांचे सर्वांचे तुम्हाला हे. पुढचा आहे मावरा. या मावरामध्ये आपण किती अमाऊंट परचेस करू शकतो त्यावरती पूर्ण आपले अमाऊंट वगैरे सर्व काही त्या ठिकाणी दिसते की आपण किती अमाऊंट परचेस केली बघ. तर बघा असं पूर्ण डिटेल तुमच्या डाउनलाईन वाल्यांनी किंवा तुम्ही किती अमाऊंट परचेस केली सर्व डिटेल त्या ठिकाणी दिसेल. नंतर इथे दोन प्रकारचे अकाउंट येतात, एक सिस्टीम अकाउंट आणि पर्सनल अकाउंट. आपल्याला सिस्टीम अकाउंट घ्यायचं आहे. सिस्टीम अकाउंट एवढ्यासाठी घ्यायचंय की या ठिकाणी आपल्याला नवीन अकाउंट ऍड करता येतं, दुसरं ते आपल्याला एडिट करता येतं चुकलं असेल तर, किंवा ते डिलीट पण करता येतं. असे 3 ऑप्शन दिले असतात. त्यामुळे सिस्टीम अकाउंट घ्यायचं असतं जे आपण मनी ट्रान्झॅक्शन करू शकतो. त्यानंतर फीडबॅक. आपण जर काही मेसेज टाकलेला असेल ते आपलं राहिलेलं असेल तर त्याचा फीडबॅक आपल्याला मिळण्यासाठी संपूर्ण एक व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन, कंपनीचं काय चाललंय बघ, कंपनीमध्ये नवीन काही आलंय का, त्यानंतर काही हे चालेल किंवा कंपनीचे पूर्ण डिटेल आपल्याला न्यूज या ठिकाणी कन्फर्मेशन मध्ये मिळतात. नंतर या ठिकाणी शेवटचा ऑप्शन म्हणजे लॉगआउट. आपण लॉगआउट करा म्हणजे आपण तुम्ही वेबसाईटच्या बाहेर निघा. मला एवढं सांगायचं वाटतं की इझी कन्सेप्ट आहे, ही खूप मस्त कन्सेप्ट आलेली आहे की लोकांना मदत करणे आणि आपल्याला पण मदत मिळते. धन्यवाद.